आइए महाराज बिराजिए, 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 पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज बिराजिए, आइए महाराज बिराजिए, पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज बिराजिए, आइए महाराज बिराज। राजाची जयंती ही चौका चौकात नाही झाली पाहिजे, राजाची जयंती गावागावात नाही झाली पाहिजे, राजाची जयंती ही जिल्ह्याच्या ठिकाणी नाही झाली पाहिजे, राजाची जयंती तालुक्यातही नाही झाली पाहिजे, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती प्रत्येकाच्या घरात झाली पाहिजे। महाराज तुम्ही म्हणसाल का झाली पाहिजे? अरे घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणलाच ना, गणपती हा चौकातला नाही घरातला आहे, घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणला तर माझे चौकातले छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरात का नाही गेले पाहिजेत? गेलेच पाहिजेत। महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव आज एवढ्या मोठ्या थाटामाटात करतो, मला सार्थ अभिमान आहे तुमचा आणि माझा, आणि झालीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव एवढ्या थाटामाटात झाला पाहिजेचं कारण असं, महाराज छत्रपती शिवाजी महाराज हा काही राजा नाहीये, छत्रपती शिवाजी महाराज हा काही पुढारी नाहीये, छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आणि माझ्या सर्व हिंदू लोकांचं दैवत आहे। महाराज काय आहे? आणि दैवत आहे, आणि दैवताचा उत्सव करत असताना ते तुमचं आणि माझं कर्तव्य नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव करणं हे तुमचं आणि माझं सर्व हिंदुस्थानच्या लोकांचं धर्म आहे। विठाला बसणाऱ्या मंडळीने कधी मुस्लिम धर्माच्या मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का? याचा ट्रबल कमी करे दादा, बेस देन विकू दे याला, याच्याकडे लक्ष दे, थोडं माझ्या माईक कडे लक्ष दे। बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे की तुम्ही कधी मुस्लिम धर्माच्या मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का? नाही। कधी जैन धर्माच्या मंदिरावर हिंदी गाणं ऐकलं का? अजिबात नाही। कधी ख्रिश्चन धर्माच्या चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का? अजिबात नाही। कधी एखाद्या बौद्ध विहारामध्ये हिंदी गाणं ऐकलं का? अजिबात नाही। मग बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना, तरुणांना माझा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाचे लोक जर आपल्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, जैन धर्माचे लोक त्यांच्या मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्च मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, तर माझ्या गणपती बाप्पा समोर 10 दिवस हिंदी गाणे लावण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? एक। नवरात्रामध्ये 9 दिवस आई साहेबाची आपण स्थापना करतो, मा जगदंबेची स्थापना करतो, त्या नवरात्रामध्ये 9 दिवस आई साहेबासमोर गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? 2। आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना डीजे लावून हिंदी गाणे लावण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? 3। म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, असं कोणतंच काम जीवनामध्ये करू नका की जेणेकरून तुमच्या धर्माची मान खाली जाईल। खरं सांगू का महाराज, प्रत्येक धर्माची एक लेवल आहे, तसं या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म माझा हिंदू धर्म आहे। मग आपण आपल्या हिंदू धर्माची जोपासना करत असताना तशीच केली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का, छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करायचा? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आजकालच्या तरुणांची ऊर्जा आहे। महाराज काय आहे? आणि ऊर्जा आहे। या जगामध्ये पाखंडी लोकांची संख्या खूप झाली हो, नाही ते दाखवणारे लोक खूप झाले महाराज या जगामध्ये, आणि नाही ते दाखवणारे लोक जास्त झाले, त्याच्यामुळे चांगल्या लोकांची किंमत कमी झाली महाराज।
मी 2007 मध्ये एकदा काकिनाड्याला गेलो होतो. माझ्या एका मित्राचं लग्न होतं. तो बँगलोरचा होता पण अमेरिकेला राहायला होता. पहिली पत्नीने सोडलं, त्याच्यामुळे त्याने विजयवाड्याची एक गरीबाची मुलगी केली आणि लग्नाला गेल्यानंतर एका 7 स्टार हॉटेलमध्ये त्यांचं लग्न होतं. 4-5 ब्राह्मण होते, आम्ही 2-3 महाराज लोक होते. 5,500 कोटीचा तो मालक होता. किती कोटीचा मालक होता? 5,500 कोटीचा. आणि लग्न झाल्यानंतर आम्ही सर्वजण तिरुपतीला दर्शनाला चालल्यानंतर नवरदेव नवरीची रूम वेगळी, गाडी वेगळी होती आणि त्याचे वडील आमच्या गाडीत होते, मी त्यांच्या सोबत होतो. त्यावेळेस चायनाचे मोबाईल होते समाधान दादा. तर माझ्याकडे हे मोठाच्या मोठा चायनाचा फोन होता. मी गेम खेळत बसायचो, गाणी ऐकायचो, फोन आलं की उचलायचो. तिरुपतीच्या अगोदर 100-150 किलोमीटर आम्ही चहा प्यायला थांबल्यानंतर त्या दादांना फोन आला आणि त्यांनी खिशात हात घातला आणि फोन उचलला. त्यांच्याकडे एक छोटासा नोकियाचा 1200 रुपयाचा फोन होता महाराज. किती रुपयाचा होता? मग मी थोडं थांबलो आणि त्यांना म्हणलं, बाबूजी आप 5,500 कोटी के मालिक हो और आपके पास इतना छोटा सेल फोन. तुला हे जमतच नाहीये बघ. चांगलं लावून नाही तर नुसतं नारळ द्यायला लावेल बरं मी त्यांना तुला. हा, कारण ते कार्यकर्ते शिवाजी महाराजाचे आणि मी 500 किलोमीटरहून आलेलो आहे. माझी हजरी पकली, मला काही ताण नाही आता. तू जाव गड होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. मी त्या बाबूजीला म्हणलं, बाबूजी आप 5,500 करोड के मालिक हो और आपके पास इतना छोटा फोन. त्यांनी जे उत्तर दिलं ते मला खूप भावलं. ते म्हणले, पुरुषोत्तम बेटा, जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती, जिसके पास कुछ नहीं होता उसको ही दिखाने की जरूरत होती है. खरं सांगतोय, ज्याच्या जवळ असतं त्याला दाखवायची गरजच नाहीये. ज्याच्या जवळ नाहीये त्याला दाखवायची गरज असते महाराज. आणि या जगामध्ये ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आस्था नाहीये, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम नाहीये, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर नाहीये, असेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आमच्या अंतःकरणामध्ये खूप आदर आहे असं काय करतात? समाजाला भासवतात, दाखवतात. आणि असे जे पाखंडी लोक या जगामध्ये, अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं. करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन म्हणजे नेमकं केलं काय? तानाजी मालुसरे असतील, संभाजी महाराज असतील, जेवढे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊन गेले, त्यांनी राजांसाठी या देहाचं बलिदान दिलंय महाराज. काय दिलंय? देहाचं बलिदान. संभाजी महाराजाला काय करता येत नव्हतं. औरंगजेब बादशाह सांगत होता, ए संभाजी, माझ्या एकूण त्या एक मुलीसोबत तुझं लग्न करून देतो, एकदा म्हण फक्त तू मुस्लिम आहे, सगळं राज्य तुझ्या हवाली करतो. तरी सुद्धा संभाजी महाराजांनी धर्म सोडला. आणि याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज, गरम सळया संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या असा इतिहास आहे. अंगावरची कातडी काढली तरी धर्म सोडला नाही. ज्यावेळेस ते संभाजी महाराज वैकुंठातून तुमच्याकडे माझ्याकडे पाहत असेल ना, त्यावेळेस त्या संभाजी महाराजाला वाईट वाटत असेल, अरे माझ्या अंगाची कातडी काढली, माझ्या डोळ्यामध्ये गरम सळया घातल्या, तरी आम्ही या महाराष्ट्रासाठी धर्म सोडला नाही. आणि हे लोक 500-500 रुपयासाठी आपला धर्म सोडायला निघले. महाराज किती वाईट वाटत असेल हो त्या लोकांना. मी खरं सांगू का महाराज, आपल्या धर्माला भीती, आपल्या संप्रदायाला भीती दुसऱ्या लोकांपासून नाहीये. सर्वात जास्त भीती जर कोणापासून असेल तर ती फक्त आणि फक्त आपल्या लोकांपासून आहे. म्हणून मी नेहमी भगवंताला विनंती करतो, हे भगवान, मुझे अपनों से बचा लेना, औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटुळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी केलंच नाही. अरे संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर आक्षेप घेणारे लोक मुस्लिम नाहीये, आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांवर चुकीचं लिखाण करणारे लोक दुसरे नाहीये, ते आपलेच आहे. जिजाबाई साहेबांच्या चारित्र्यावर आक्षेप घेणारे लोक आपलेच आहे. जगद्गुरु तुकोबरायचा खून झाला म्हणणारे नालायक सुद्धा कुठले? आपलेच आहे. मला एक वाईट वाटतं महाराज, 100% मुस्लिम लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य. किती टक्के? 100% मुस्लिम लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य. 100% बौद्ध लोकांना त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व मान्य. पण 75% हिंदूंना यांच्या हिंदूचं अस्तित्वच मान्य नाही. काय झालंय हो महाराज या देशाला? म्हणून माझी विनंती आहे, कधीतरी एकत्रित येत जा रे बाबा हो, कधीतरी सावध व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार तुमच्या आणि माझ्याकडे दिले, खरं सांगू का, लोक म्हणत होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांची गरज जर खरी असेल तर ती 2022 मध्येच आहे महाराज. सध्याचं वातावरण एवढं खराब झालंय. पाठीमागच्या वर्षी करोनाच्या काळामध्ये भर चौकामध्ये एका मुलाने एका मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकलंय.
आणि तिला काडी लावून पेटवून दिलं तरी सुद्धा अजून त्याला सजा झाली नाही महाराज. ह्या वेळेस जर छत्रपती शिवाजी महाराज असते, छत्रपतींच्या काळामध्ये कोणी परवी या माऊलीकडे वाईट नजरेनं जरी पाहिलं तरी त्याचे डोळे काढले जायचे. काय काढले जायचे? डोळे काढले जायचे. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, जीवनामध्ये जगत असताना आपल्या देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगलाच पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आहोत. कोण आहोत? म्हणून पाखंडी लोकांपासून सावध राहा. वाईट लोकांपासून भीती नाही आपल्याला, पाखंडी लोकांपासून भीती आहे. पाखंडी लोक एवढे झाले महाराज जगामध्ये, नाही ते दाखवायची सवय लोकांना खूप झाली हो. ज्ञानी नसताना ज्ञानाचा आव आणतात, साधू नसताना साधूपणाचा आव आणतात, गरीब असताना सुद्धा श्रीमंतीचं काय आणतात? आव आणतात. आणि असे जे पाखंडी लोक आहे, अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं महाराज सांगतात. धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हे तियामा करणे काम काम, हे तियामा करणे काम, हे करणे पाखंड खंड, करणे पाखंड खंड, हेची आमा करणे काम काम, हेची आमा करणे काम. पाखंडी लोकांचं खंडन तुम्हा आम्हाला करायचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असता तुम्हाला आणि मला यात नवल नाहीये महाराज. जेवढी तेलंगणामध्ये, जेवढी बेळगावमध्ये, जेवढी कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सव थाटामाटात होतो तेवढा तर महाराष्ट्रात होतही नाही महाराज. तुम्ही नसल तेलंगणात गेले तर जाऊन पहा, असं गाव नाही की त्या तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही महाराज. बेळगावला जेवढा मोठा पुतळा आहे तेवढा कुठंच नसल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फक्त तुम्ही आम्ही लोकांनी मराठ्यापुरते मर्यादित ठेवले. आणि काय झालं, काही लोकांना नाही महाराज, प्रत्येक राजा प्रत्येक संत लोकांनी जातीत वाटून घेतलाय महाराज. नरहरी सोनार सोनाराचा, गोरोबा काका कुंभाराचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे, महाराणा प्रताप राजपूताचा. म्हणजे प्रत्येकानं काय केलंय? जातीमध्ये प्रत्येकाला वाटून घेतलंय. खरं सांगू का महाराज, महाराष्ट्रात द्या सोडून, भारतात द्या सोडून, अख्ख्या जगामध्ये सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला येणार नाही. एवढं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. तुम्हाला बसणाऱ्या मंडळी एक छोटासा प्रश्न करतो. त्याही काळामध्ये हजारो राजे होते. अफजल खान होता, औरंगजेब बादशाह होता, एवढे रथी महारथी होते, शाहिस्ते खान होता, हजारो राजे होते, तरी सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये फोटो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचाच लागला. याचं कारण कीर्तन लक्ष देऊन ऐका महाराज, चारित्र्यहीन माणसाचं चरित्र नसतं हो, चारित्र्यवान माणसाचं चरित्र असतं महाराज. चारित्र्यहीन माणसाचं चरित्र कसं राहील? चारित्र्यवान माणसाचं चरित्र आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात तुमच्या आणि माझ्या विषयी जेवढा अभिमान आहे, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करणारे लोक त्यांच्या मनात सुद्धा छत्रपती विषय तेवढा. छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला गेले आणि पुण्याला गेल्यानंतर शाहिस्ते खानाचे 3 बोट छाटून छत्रपती शिवाजी महाराज हवेसारखे आले आणि हवेसारखे निघून गेले. शाहिस्ते खानाची छोटी बहीण रडत शाहिस्ते खानाकडे आली, भैया भैया सुनते हो? क्या हुआ बहना? मेरी छोटी बच्ची मुझे कहीं दिखाई नहीं दे रही है. अगं बघ तिथं कुठं खेळत असेल. नाही भैया मी भरपूर वेळ झाले शोध घेतोय, माझी मुलगी दिसत नाहीये. अगं बघ तिथं कुठं खेळत असेल. भैया मी 1 तास झाले माझ्या मुलीचा शोध घेते, माझी मुलगी मला सापडत नाहीये. आणि शाहिस्ते खानाची बहीण बोलता बोलता शाहिस्ते खानाला सांगू लागली, भैया मला असं वाटतंय मगाशी छत्रपती शिवाजी महाराज आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे मावळे आले होते. निश्चित त्या मावळ्यांनी माझ्या पोरीला घेऊन गेले असं मला डाऊट आहे, मला असं वाटतंय. त्यावेळी शाहिस्ते खान 2 मिनिटं स्तब्ध झाला
आणि शाहिस्ते खानानं आपल्या बहिणीला जे उत्तर दिलं त्या उत्तरातून शाहिस्ते खानाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती आदर होतोय तुम्हाला आणि मला लक्षात येईल. शाहिस्ते खान सांगतो, अगं वेडे, तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. काय म्हणले शाहिस्ते खान? तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. पण जर तुला असं वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊन गेले असतील तर निसंकोच मनानं राहा, काळजी करू नको. छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या पोरीला पोटच्या लेकीसारखा जपल एवढा विश्वास मला त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती, छाती फुगती. याचं कारणच असं आहे महाराज, राजा अनेक झाले पण छत्रपती सारखा राजा परत या महाराष्ट्रामध्ये होणं शक्य नाहीये. म्हणून असे जे राजा आहे त्या राजाची जयंती करणं तुमचा आणि माझा काय आहे? धर्म आहे. मी तुम्हाला असं नाही म्हणणार की दरवर्षी तुम्ही कीर्तनच ठेवा, अजिबात नाही. तुम्ही दरवर्षी कीर्तन ठेवा या मताचा महाराज मी नाहीच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना डीजे लावून दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची नाही. पोरांनो, तुम्ही एवढा उत्सव थाटामाटात करता, खरं सांगा, फक्त मला छातीला हात लावून सांगा की शिवाजी महाराजांची मिरवणूक निघाल्यानंतर तुमच्या गावच्या महिला तुमच्या मिरवणुकीला येतात का हो? नाही, उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. तुमचं नका धरू, अख्ख्या महाराष्ट्राचा विषय चालला, हा जनरल विषय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची मिरवणूक निघाली महाराष्ट्रामध्ये, डीजे लावून पोरं नाचायला लागले तर महाराष्ट्रातल्या महिला जातात का हो? अजिबात जात नाही. आणि तेच तुम्ही फक्त सप्त्याला सूचना द्या 7व्या दिवशी, ऐका महिला मंडळी, शिवभक्त नारायण महाराजांचा सप्ताह 16 मार्च पासून सुरू होणार आहे आणि आपल्या गावच्या सप्त्याची मिरवणूक आहे. उद्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे. उद्या सकाळी 6 वाजता 7 वाजता तुम्ही कलश घेऊन यायचं. असं जर महिला मंडळीला सूचना दिली ना महाराज, ते बिचारे सकाळी 4 वाजेपासून अंगण सारून रांगोळी काढून 5 वाजता तुमच्या सेवेत हजर असतात. याचं कारण बसणाऱ्या सगळ्या मायमावल्यांना त्या सप्त्याच्या मिरवणुकीवर काय आहे? विश्वास आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक एवढ्या खालच्या दर्जाला नेऊन ठेवली रे. महाराष्ट्रातली कोणतीच मायमाऊली त्या जयंतीला आणि त्या मिरवणुकीला येत नाही, कारण तिचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाहीये. गणपतीच्या मिरवणुकीला सुद्धा महिला येत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला सुद्धा महिला येत नाहीये. आणि नवरात्रात देवीच्या मिरवणुकीला सुद्धा महिला येत नाही. याचं कारण त्या मिरवणुकीची लेवल तुम्ही डायरेक्ट वराती सारखी करून ठेवलेली. काय करून ठेवलेली आहे? म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, अरे नाही कीर्तन ठेवलं तरी चालेल. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ना, त्या दिवशी सर्व गावातले तरुण एकत्रित या आणि सर्व गावातल्या तरुणांनी अख्खं गाव साफ करा. महाराज, याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दुसरी कोणती असेल? त्या दिवशी रक्तदान शिबिर ठेवा. त्या दिवशी गोर गरिबांना अन्नधान्य वाटा रे. त्या दिवशी ज्याच्याकडे काही नाही त्या माणसाकडे जा, ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचवा. कारण की हे सगळं फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनीच तुम्हाला सांगितलं. रयतेचा राजा आणि जनतेचा राजा म्हणून त्याचं नाव का घेतलं जातं की जनतेच्या सुखात सुख मानणारा राजा छत्रपती आणि जनतेच्या दुःखामध्ये दुःख मानणारा राजा छत्रपती. विठ्ठल विठ्ठल.